88,000 महर्षी शांतपणे सभेत बसले होते. त्यांच्या तेजाने दिशा दिशा उजळून निघाल्या होत्या. त्यावेळी सूतजी अत्यंत नम्रतेने म्हणाले, हे ब्रह्मज्ञानी ऋषींनो, जी कथा मी सांगणार आहे ती केवळ ऐतिहासिक नाही, तर धर्म, भक्ती आणि ईश्वर कृपेचे जिवंत उदाहरण आहे. ही कथा आदिकालापासून चालत आलेल्या एका पवित्र व्रताची आहे, आमलकी एकादशीची. प्राचीन काळी धर्मनिष्ठ व पराक्रमी राजा मांधाता यांनी महर्षी वसिष्ठ यांना साष्टांग प्रणाम करून विनम्रतेने विचारले, हे ब्रह्मर्षी वसिष्ठ, आपण माझ्यावर प्रसन्न असाल तर कृपा करून मला असे एक श्रेष्ठ व्रत सांगा जे या लोकात कल्याणकारी आणि परलोकात मोक्षदायी ठरेल. तेव्हा महर्षी वसिष्ठ मंद हास्य करीत म्हणाले, हे राजन, सर्व व्रतांमध्ये आमलकी एकादशी हे व्रत सर्वोत्तम आहे. हे व्रत केवळ पापांचा नाश करणारे नाही, तर मनुष्याला वैकुंठ धामापर्यंत नेणारे आहे. राजा मांधाता आनंदाने म्हणाले, हे महामुने, या व्रताचा उगम कसा झाला, याचा विधी काय आहे आणि याचे महात्म्य काय आहे? कृपया हे सर्व मला सविस्तर सांगा. महर्षी वसिष्ठ म्हणाले, हे राजन, फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी ही एकादशी आहे. या व्रताच्या प्रभावाने मनुष्याचे जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात. या व्रताचे पुण्य 1000 गायी दान केल्या इतके मानले जाते. आमलकी म्हणजेच आवळा याला विशेष महत्त्व आहे, कारण तो भगवान विष्णू यांच्या मुखातून उत्पन्न झाला आहे. त्यामुळे आमलकीमध्ये विष्णूंचे साक्षात निवासस्थान आहे. प्राचीन काळी वैदिक नावाची एक अत्यंत पवित्र नगरी होती. त्या नगरीत 4ही वर्णांचे लोक परस्पर सन्मानाने, धर्ममार्गाने जीवन जगत होते. त्या नगरीत सतत वेदमंत्रांचा घोष घुमत असे. तेथे पाप, अधर्म किंवा दुष्टतेला स्थान नव्हते. त्या नगरीचा राजा होता चंद्रवंशी राजा चैत्ररथ. तो धर्मनिष्ठ, विद्वान आणि प्रजावत्सल होता. त्याच्या राज्यात दारिद्र्य नव्हते, लोभ नव्हता आणि कंजूषपणा नव्हता. सर्व प्रजा श्रीहरी विष्णूची भक्त होती. एकदा फाल्गुन शुक्ल पक्षातील आमलकी एकादशी उजाडली. त्या दिवशी राजापासून बालकांपर्यंत सर्वांनी आनंदाने उपवास केला. राजा चैत्ररथ प्रजेसह मंदिरात गेला. तेथे कलश स्थापना करून धात्री वृक्षाचे पूजन केले. सर्वांनी एकमुखाने प्रार्थना केली, हे धात्री देवी, आपण ब्रह्मस्वरूप आहात. आपण सर्व पापांचा नाश करणारी आहात. आमचे अर्घ्य स्वीकार करून आम्हाला पावन करा. त्या रात्री सर्वांनी जागरण केले. त्याच रात्री एक पारधी तेथे आला. तो हिंसक आणि अज्ञानात अडकलेला होता. उपासमार व तहानेने व्याकुळ होऊन तो मंदिराच्या कोपऱ्यात बसला. तेथे बसून त्याने नकळत श्री विष्णूंची कथा आणि एकादशीचे महात्म्य ऐकले. पूर्ण रात्र तो जागरणात सहभागी झाला. काही काळानंतर त्या पारध्याचा मृत्यू झाला. कर्मानुसार तो नरकास पात्र होता, पण आमलकी एकादशीच्या उपवास व जागरणाच्या पुण्यामुळे त्याचा पुनर्जन्म राजा विदुरथाच्या पुत्ररूपात झाला, वसुरथ. राजा वसुरथ पराक्रमी, धर्मनिष्ठ आणि विष्णुभक्त होता. एकदा शिकारी दरम्यान तो जंगलात हरवला आणि झोपला. तेथे दरोडेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला
पण त्यांच्या शस्त्रांचा त्याच्यावर परिणाम झाला नाही. राजाच्या शरीरातून एक दिव्य देवी प्रकट झाली, क्रोधरूप, काळ स्वरूप, आणि तिने सर्व दरोडेखोरांचा संहार केला. आकाशातून वाणी झाली, हे राजन, विष्णूंपलीकडे तुझे रक्षण कोण करू शकतो? आकाशातून आलेली ती दिव्य वाणी ऐकताच राजाला भगवान श्री विष्णूंची आठवण झाली. त्याचे हृदय भक्तिभावाने भरून आले. त्याने तत्क्षणी आकाशाकडे पाहत श्री विष्णूंना कृतज्ञतापूर्वक दंडवत प्रणाम केला. त्या परमेश्वराच्या कृपेची जाणीव मनात ठेवून तो आपल्या राजधानीकडे परतला. तेथे येऊन त्याने धर्म, न्याय आणि भक्तिभावाने राज्यकारभार सुरू ठेवला आणि प्रजेला सुखी व आनंदी ठेवत तो शांततेने राज्य करू लागला. महर्षी वसिष्ठ म्हणाले, हे राजन, हे सर्व आमलकी एकादशीच्या व्रताचे फळ आहे. जो मनुष्य श्रद्धेने हे व्रत करतो तो सर्व संकटांवर विजय मिळवतो आणि अखेरीस वैकुंठधामाला जातो. भगवान श्री विष्णू अर्थात श्रीहरी यांची दिव्य शक्ती सर्व संकटांचा संपूर्ण नाश करणारी आहे. ती केवळ मनुष्यांचेच नव्हे तर देवतांचेही रक्षण करण्यास पूर्णतः समर्थ आहे. त्यांच्या कृपेने अशक्यही शक्य होते आणि अधर्माचा अंत निश्चित होतो. आमलकी एकादशी व्रताच्या पवित्र सामर्थ्यामुळेच भगवान श्री विष्णूंनी मधुकैटभ या पराक्रमी असुरांचा संहार केला. त्यांच्या अहंकाराचा नाश करून सृष्टीचे संतुलन पुन्हा प्रस्थापित केले. श्रीहरीच्या कृपेने आणि एकादशी व्रताच्या सामर्थ्याने सर्व प्रकारचे क्लेश, भय आणि दुःख नाहीसे होतात. हीच या दिव्य कथेमागील गूढ आणि पावन शिकवण आहे. आमलकी एकादशी दिवशी केले जाणारे उपाय: केशर लावलेले 5 पिवळे पेढे अर्पण करावे. चणा डाळ व हळद प्रतिकात्मक रूपानं वाहावे. खडीसाखर मधुरता आणि सौख्यासाठी समर्पित करावी. पिवळं वस्त्र जसे शर्ट, टी शर्ट किंवा रुमाल श्रद्धेनं अर्पण करावे. पिवळी फुलं आणि केळी शुद्धता व समृद्धीचं चिन्ह म्हणून वाहावी. शक्य असल्यास कास्याचं ताट किंवा वाटी ठेवावी. श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठन करावे. श्री विष्णवे नमः.